नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं NJ अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण समाज कल्याण भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असा प्रश्नसंच या ठिकाणी पाहत आहोत। आता सध्या आपण कोणता प्रश्नसंच पाहत आहोत तर करंट अफेअरचा प्रश्नसंच या ठिकाणी पाहत आहोत आणि आजचा आपला कितवा प्रश्नसंच आहे तर प्रश्नसंच क्रमांक 4 आहे। ठीक आहे, जर याच्या अगोदरचे 3 तुम्ही पाहिले नसतील तर तुम्हाला ते सुद्धा पाहून घ्यायचे कारण परीक्षेच्या दृष्टीने काय ते अतिशय इम्पॉर्टंट आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी बघूया पहिला प्रश्न, कोणत्या राज्याने देश विदेशातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी कंट्री डेस्क या विशेष कक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे। आता काय विचारलं आपल्याला या ठिकाणी की कोणत्या राज्याने कंट्री डेस्क या विशेष कक्षाची स्थापना केली असं विचारलंय। मग या विशेष कक्षाची स्थापना कोणी केली आहे, कोणत्या राज्याने केली आहे तर ती महाराष्ट्र राज्याने केलेली आहे। आता या ठिकाणी दुसरा प्रश्न असा आपल्याला विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्र शासनाने किंवा महाराष्ट्र राज्याने कंट्री डेस्क या विशेष कक्षाची स्थापना कशासाठी केली आहे तर कशासाठी केली आहे, देश विदेशातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी। म्हणजे या ठिकाणी विचारू शकतात कशासाठी स्थापना केली आहे तर गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी। आणि कोणते गुंतवणूकदार तर देशामधले आणि परदेशामधले सुद्धा। ठीक आहे, म्हणजे दोन्ही गोष्टी काय आहेत आपल्या ठिकाणी या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत, इम्पॉर्टंट आहे। ठीक आहे, बघूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2 काय विचारलं बघा, जागतिक बँकेने कोणत्या राज्यातील विशेष मागे पडलेल्या जिल्ह्यामध्ये आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी 188.28 दशलक्ष डॉलरचं कर्ज मंजूर केलं आहे। मग जागतिक बँकेने कोणत्या राज्याला 188.28 दशलक्ष डॉलरचं कर्ज मंजूर केलं आहे तर हे सुद्धा आपल्या महाराष्ट्र राज्यालाच मंजूर केलं आहे। आणि हे कशासाठी मंजूर केलंय तर मागे पडलेल्या जिल्ह्यामधल्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी हे कर्ज या ठिकाणी काय केलंय जागतिक बँकेने मंजूर केलंय। त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणत्या बँकेकडून महाराष्ट्र शासनाला विशेष मागे पडलेल्या जिल्ह्यामधील आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी 188.28 दशलक्ष डॉलरचे कर्ज देण्यात आलं आहे। मग कोणाकडून देण्यात आलंय, कोणत्या बँकेकडून तर ते जागतिक बँकेकडून, म्हणजे वर्ल्ड बँकेने हे आपल्यासाठी कर्ज दिलेलं आहे। आणि हे किती दिलंय हे पण लक्षात ठेवायचं, 188.28 दशलक्ष डॉलर्स। ठीक आहे, 188.28 आकडा लक्षात ठेवा, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। कधी कधी सरळ आकडा सुद्धा तुम्हाला चालू घडामोडीमध्ये विचारला जात आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया 3 नंबर काय विचारलंय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या ठिकाणच्या कारागिरांनी बनवलेल्या सिलोफर पंचामृत कलश नायजेरियाच्या अध्यक्षांना भेट दिला। मग हा जो सिलोफर पंचामृत कलश आहे हा कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या ठिकाणच्या कारागिरांनी बनवलेला आहे असं आपल्याला विचारलंय। मग हा कोणत्या ठिकाणच्या कारागिरांनी बनवलेला आहे तर हा कोल्हापूर ठिकाणच्या, म्हणजे सिलोफर पंचामृत किंवा सिलोफर कलश हे काय आहे, कोल्हापूरचं एक पारंपरिक वैशिष्ट्य आहे की त्या ठिकाणी असे कलश तयार केले जातात। ठीक आहे, मग तुम्हाला लक्षात ठेवायचं। आणि हे कोणत्या अध्यक्षांना भेट दिलाय तो नरेंद्र मोदींनी तर नायजेरियाच्या राष्ट्राध्यक्षांना हा काय केलाय भेट दिला आहे। ठीक आहे, त्याचं नाव काय आहे, सिलोफर पंचामृत कलश। पुढचा प्रश्न बघा 4 नंबर काय विचारलंय, कोणत्या राज्य सरकारने ऑक्टोबर 2024 मध्ये जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आणि कौशल्याने सुसज्ज भारतातील पहिले एकात्मिक राज्यस्तरीय सायबर कमांड अँड कंट्रोल सेंटर सुरू केले आहे। मग कोणत्या राज्याने भारतातील पहिले एकात्मिक सायबर कमांड आणि कंट्रोल युनिट सुरू केले आहे तर हे सुद्धा महाराष्ट्र शासनानेच सुरू केलेलं आहे। आता हे का महत्त्वाचं आहे, जास्त महत्त्वाचं आहे तर हे काय आहे, भारतातील पहिले आहे म्हणून लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि कधी स्थापन केलं हे तर हे ऑक्टोबर 2024 मध्ये स्थापन केले महाराष्ट्राने। त्याचं नाव काय आहे, सायबर कमांड अँड कंट्रोल सेंटर। ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा 5 नंबर काय विचारलंय, कोणत्या राज्याने आपल्या राज्य कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव देण्याचा निर्णय 14 ऑक्टोबर 2024 रोजी घेतला। मग कोणत्या विद्यापीठाने घेतला आहे तर हा निर्णय सुद्धा आपल्या महाराष्ट्र राज्यानेच घेतला आहे की महाराष्ट्र राज्यातील जे कौशल्य विद्यापीठ आहे या कौशल्य विद्यापीठास कोणाचं नाव देण्यात येणार आहे तर रतन टाटा यांचं नाव या ठिकाणी देण्यात येणार आहे। ठीक आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा। रतन टाटा यांचं काय झालेलं आहे, नुकतंच अलीकडे निधन झालेलं आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला प्रश्न येण्याची काय आहे, दाट शक्यता आहे किंवा जास्त शक्यता आहे। ठीक आहे, हे 14 ऑक्टोबर तारीख लक्षात ठेवायची अजिबात गरज नाही, फक्त आपल्याला कोणत्या विद्यापीठास रतन टाटा यांचं नाव देण्यात येणार आहे तर हे लक्षात ठेवा, राज्य कौशल्य विद्यापीठास। ठीक आहे,
पुढचा प्रश्न बघूया 6 नंबर. महाराष्ट्रातील कोणते व्याघ्र प्रकल्प प्रथमच रोपवे सफारी सुरू करणार आहे? मग महाराष्ट्रामधलं कोणत्या व्याघ्र प्रकल्पामध्ये रोपवे सफारी सुरू होणार आहे? तर ताडोबा अंधारी या व्याघ्र प्रकल्पामध्ये होणार आहे. आणि हे व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. हे पण लक्षात ठेवा, त्याच्यावरती सुद्धा याच्या अगोदर प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी सूचना या ठिकाणी बघूया. आपण समाज कल्याण भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की या ठिकाणी तुम्हाला काय होणार आहे, TCS पॅटर्ननुसार संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. मग आपल्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल मित्रांनो? तर तुम्हाला 10 टेस्ट पेपर भेटतील, ज्या की कशा असणार आहेत, TCS पॅटर्नवर आधारित असतील. त्याचबरोबर TCSने घेतलेल्या अतिशय IMP अशा 100 प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित प्रोव्हाइड केल्या जातील. या प्रश्नपत्रिका सुद्धा काय असणार आहेत, परीक्षेच्या दृष्टीने अतिशय इम्पॉर्टंट असणार आहेत. काय इम्पॉर्टंट असणार आहेत? तर तुम्हाला माहित आहे समाज कल्याण विभागाची परीक्षा कोण घेणार आहे? तर TCS घेणार आहे. म्हणून तुम्हाला या ठिकाणी TCSने घेतलेल्या प्रश्नपत्रिकेचा काय करायचा आहे, जास्तीत जास्त तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. त्याचबरोबर या 10 टेस्ट सोबत आपण काय करत आहोत मित्रांनो, तर फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करत आहोत. मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील बघा. मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, त्याच्यानंतर बुद्धिमत्ता, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र या सगळ्या विषयाच्या अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. मग एवढ्या मटेरियलचा जरी तुम्ही परीक्षेमध्ये अभ्यास केला तरी तुम्ही 170+ मार्क काय तुम्ही परीक्षेमध्ये सहज घेऊ शकताय. ठीक आहे. मग या सगळ्यांची प्राइस किती आहे? तर फक्त 250 रुपये प्राइस आहे. त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली जी ऑफर आहे ही आपण आज सुद्धा चालू ठेवलेली आहे. म्हणजे जर तुम्ही ऑफरनुसार जर आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला किती रुपयाला पडेल? फक्त आणि फक्त 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे? तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोनपे असेल, त्या ठिकाणी आपला नंबर आहे 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो 96 89 14 16 30 हा आपला फोनपे गुगल पे नंबर आहे. याच्यावरती काय करायचं, 139 रुपये तुम्हाला पे करायचे आहेत. आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक काय करायचं, एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. व्हॉट्सॲपला तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला 2 मिनिटांमध्ये संपूर्ण स्टडी मटेरियल काय केलं जाईल, या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल. आणि हे कशा स्वरूपात प्रोव्हाइड केलं जाईल? तर हे PDFच्या स्वरूपामध्ये तुम्हाला काय केलं जाईल, या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल. आणि या PDF तुम्हाला व्हॉट्सॲपवरतीच पाठवल्या जातील. ठीक आहे. म्हणजे तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 2 मिनिटांमध्ये तुम्हाला काय केलं जातील, संपूर्ण PDF या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 7 काय विचारले बघा. जर्मनीतील कोणत्या राज्याशी करण्यात आलेल्या सामंजस्य कराराच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र स्टेट इंटरनॅशनल एम्प्लॉयमेंट अँड स्किल ॲडव्हान्समेंट कंपनी स्थापन करण्यात येणार आहे? मग जर्मनीतल्या कोणत्या राज्यासोबत महाराष्ट्र शासनाने करार केला आहे? तर बाडेन बुटेनबर्ग हे जे जर्मनीमधलं राज्य आहे या राज्यासोबत आपण काय केलेलं आहे, करार केलेला आहे. आणि या करारासाठी काय केलं आपण, तर महाराष्ट्र स्टेट इंटरनॅशनल एम्प्लॉयमेंट अँड स्किल ॲडव्हान्स कंपनी स्थापन केली. म्हणजे हा करार कशासाठी केला आपण, तर रोजगारासाठी केलेला आहे. ठीक आहे. आपल्या इथले कुशल कामगार आपण काय करणार आहोत, या राज्याला प्रोव्हाइड करणार आहोत. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 8. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 ऑक्टोबर 2024 रोजी कोणत्या जिल्ह्यातील पोहरादेवी येथे नंगारा भवनाचे उद्घाटन केलं? मग नरेंद्र मोदी यांनी नंगारा भवनाचं उद्घाटन कोणत्या जिल्ह्यामध्ये केलंय, तर वाशिम या ठिकाणी केले. हे पोहरादेवी ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर हे वाशिम जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा, याच्या अगोदर सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न आत्ताच येऊन गेलेला आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 9. कोणत्या राज्याने हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क स्थापन करण्यास 4 ऑक्टोबर 2024 रोजी मान्यता दिली? आता खूप महत्त्वाचं आहे. का महत्त्वाचं आहे, तर हे काय असणार आहे, हरित एकात्मिक डेटा सेंटर असणार आहे. मग हे हरित शब्दामुळे हे काय महत्त्वाचं आहे. आणि हे स्थापन करण्यासाठी कोणत्या राज्याने मान्यता दिली, तर आपल्या महाराष्ट्र शासनानेच या ठिकाणी मान्यता केलेली आहे. म्हणजे महाराष्ट्र शासनामध्येच काय केलं जाणार आहे, महाराष्ट्र राज्यामध्येच हरित एकात्मिक डेटा सेंटरची स्थापना केली जाणार आहे. पुढचा प्रश्न पहा. 10 नंबर काय विचारलंय,
कोणत्या जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यानगर करण्यास 4 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्रीय गृह मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. मग कोणत्या जिल्ह्याचं? तर अहमदनगर या जिल्ह्याचं. आणि बदलून नामांतरण काय केलंय अहमदनगरचं? तर अहिल्यानगर केलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कधी केलंय हे पण लक्षात ठेवा, 4 ऑक्टोबर 2024ला. ठीक आहे. आणि या ठिकाणी एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की हे जे नामांतरण आहे याला मंजुरी कोणतं मंत्रालय देतं, हा प्रश्न विचारला जातो. तर कोणाची मंजुरी लागते याला? केंद्रीय गृह मंत्रालयाची मंजुरी लागते, हे लक्षात ठेवा. नामांतर करणं राज्याच्या हातामध्ये नाही. राज्य काय करतं? केंद्राला प्रस्ताव पाठवतं आणि केंद्रातील गृह मंत्रालय काय करतं? याला मंजुरी देतं. जेव्हा याला गृह मंत्रालयाची मंजुरी मिळेल तेव्हा ऑथेंटिकरित्या काय होतं? ते नामांतरण झालं असं गृहीत धरलं जातं. ठीक आहे. पुढचा प्रश्न 11 नंबर. 3 ऑक्टोबर 2024 रोजी पुढीलपैकी कोणत्या भाषेला किंवा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे? ऑप्शन बघूया. मराठी आहे, आसामी आहे, बंगाली आहे आणि वरील सर्व आहे. तर वरील सर्व भाषांना काय केलं? या ठिकाणी अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. आणि कधी दिलाय हा अभिजात भाषेचा दर्जा? तर 3 ऑक्टोबर 2024 रोजी. कोणकोणत्या भाषेत बघा? मराठी आहे, आसामी आहे, बंगाली आहे, त्याच्यानंतर अजून प्राकृत भाषेला सुद्धा काय केलं आहे? अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. ठीक आहे. पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न. आता या अभिजात भाषेवरती खूप प्रश्न विचारले आतापर्यंत. अगदी TCSने तर विचारलेत, पण MPSC आयोग सुद्धा याच्यावरती तुम्हाला काय करतं? प्रश्न विचारतं. मग इथं काय विचारलं बघा? भाषा व अभिजात दर्जा प्राप्त वर्ष यांची अयोग्य जोडी ओळखा. आता काय करायचं आहे? अयोग्य जोडी म्हणजे चुकीची जोडी ओळखायला सांगितले. बघूया मग. तामिळ भाषा 2004, तेलुगू 2008, संस्कृत 2005 आणि मल्याळम 2011. तर यापैकी चुकीची जोडी कोणती आहे? मल्याळम 2011 ही जोडी चुकीची आहे. मग मल्याळमला अभिजात भाषेचा दर्जा कधी भेटला आहे? तर तो 2013ला भेटलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं, तामिळ भाषेला कधी भेटला आहे? 2004ला भेटला आहे, पहिली भाषा. त्याच्यानंतर संस्कृतला कधी भेटला आहे? 2005ला. तेलुगूला कधी? 2008ला भेटला आहे. ठीक आहे. आणि आता आपल्या मराठीला कधी भेटला आहे? महाराष्ट्रातली जी भाषा आहे मराठी, या मराठीला कधी भेटला आहे? 2024ला भेटला आहे. मराठीसोबत कोणत्या भाषेला भेटला हे पण लक्षात ठेवायचं. आसामी भाषा, त्याच्यानंतर बंगाली भाषा. ठीक आहे. ह्या सगळ्या महत्त्वाच्या आहेत. याच्यावरती तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जाणार आहे. पुढचा प्रश्न बघा. 13 नंबर. काय सांगितलंय? अयोग्य विधान ओळखा. आता इथं काय सांगितलं आपल्याला? अयोग्य म्हणजे चुकीचं विधान ओळखायला सांगितलंय. बघूया पहिलं विधान. निळेगव्हाण, नाशिक जिल्हा येथे डाळिंब इस्टेट स्थापन करण्यात येणार आहे. दुसरं बघूया. वडखेल, बीड जिल्हा येथे सीताफळ इस्टेट स्थापन करण्यात येणार आहे. तिसरं काय दिलंय? बुधगाव, सांगली येथे हळद इस्टेट स्थापन करण्यात येणार आहे. मग या ठिकाणी हे तिसरं वाक्य चुकीचं आहे. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं हे दोन वाक्य की डाळिंब इस्टेटची स्थापना कुठं करण्यात येणार आहे? निळगव्हाण कोणत्या जिल्ह्यामध्ये? नाशिक जिल्ह्यामध्ये. आणि सीताफळ इस्टेटची स्थापना कुठं होणार आहे? वडखेल. आणि वडखेल कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ते बीड जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. 14 नंबर. 30 सप्टेंबर 2024 रोजी कोणत्या राज्याने देशी गाईला राज्यमाता गोमाता घोषित केलं आहे किंवा राज्य गोमाता म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतलाय? तर कोणत्या राज्याने? महाराष्ट्र राज्याने. आणि कोणत्या गाईला? तर देशी गाईला. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. या ठिकाणी 15 नंबर. सप्टेंबर 2024 मध्ये पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला पुढीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले आहे? मग आता पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला कोणाचं नाव देण्यात आलंय? तर संत तुकाराम महाराजांचं नाव या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. संत तुकाराम महाराजांची समाधी कुठं आहे हाही प्रश्न विचारला जातो. तर कुठं समाधी आहे त्यांची? देहू या ठिकाणी काय आहे? त्यांची समाधी आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 16 नंबर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 सप्टेंबर 2024 रोजी कोणत्या राज्याच्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजनेचा शुभारंभ केला? मग कोणत्या राज्यामध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजनेचा शुभारंभ केलाय पंतप्रधान नरेंद्र मोदीने? तर महाराष्ट्रामध्ये. आणि हा शुभारंभ कोणाच्या हस्ते झालाय? तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते. कधी? 20 सप्टेंबर 2024ला. तारीख महत्वाची नाही, फक्त राज्य लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. 17 नंबर. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी कोणत्या राज्यातील 433 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील संविधान मंदिराचे ऑनलाईन उद्घाटन केले? मग या ठिकाणी कोणत्या राज्यामधल्या त्यांनी संविधान मंदिराचं ऑनलाईन उद्घाटन केलं आहे? तर महाराष्ट्रामधल्या. आणि किती संविधान मंदिराचं? तर 433. जिथं जिथं
IIT कॉलेज आहेत किंवा ITI कॉलेज आहे त्या ठिकाणी यांचं काय केलंय, संविधान मंदिराचं त्यांनी उद्घाटन केलंय. कसं केलंय उद्घाटन? ऑनलाईन केलंय. आणि कोणाच्या हस्ते झालं उद्घाटन? जगदीप धनखड. हे कोण येतं? उपराष्ट्रपती आहेत. पुढचा प्रश्न 18 नंबर, कोणत्या जिल्ह्यातील पावनगडाला शासनाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे? मग हे पावनगड कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हा कोल्हापूरमध्ये आहे. आणि या पावनगडला काय केलंय राज्य शासनाने? आता राज्य संरक्षित स्मारक म्हणून या ठिकाणी पावनगडाला घोषित केलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 19 नंबर, कोणत्या धरणाच्या जलाशयाला आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय असे नाव देण्यात आलेले आहे? मग कोणत्या धरणाच्या जलाशयाला आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे असं नाव देण्यात आले? तर भंडारदरा धरणाच्या जलाशयासाठी. भंडारदरा जलाशय कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न 20 नंबर, अलीकडेच केंद्र सरकारने महाराष्ट्रातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी कोणत्या संस्थेकडून 500 दशलक्ष डॉलर्स उभारले आहेत? मग कोणाकडून 500 दशलक्ष डॉलर्स उभारलेत? तर आशियाई विकास बँकेकडून. आणि कशासाठी? तर महाराष्ट्रातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी. किती दशलक्ष डॉलर? तर 500 दशलक्ष डॉलर. आणि हे कोणी उभारलेत? तर हे केंद्र सरकारने उभारले. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा 21 नंबर, महाराष्ट्रातील पहिले सोलर व्हिलेज, खूप महत्वाचा आहे. काय? सोलर व्हिलेज ठरलेले मण्याची वाडी हे गाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मग मण्याची वाडी हे गाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे. याचं वैशिष्ट्य काय आहे? तर हे पहिलं सोलर व्हिलेज ठरलंय. कुठलं? महाराष्ट्रातलं पहिलं सोलर व्हिलेज ठरलं आहे, म्हणून हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. किंवा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणते गाव हे महाराष्ट्रातील पहिले सोलर व्हिलेज ठरले आहे? मग कोणतं गाव ठरलंय? तर मण्याची वाडी हे गाव काय झालंय? महाराष्ट्रातील पहिलं सोलर व्हिलेज म्हणून ठरलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया 22 नंबर, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कोणत्या राज्यात रेल्वे मार्गावरील देशातील सर्वात मोठा बोगदा तयार करण्याची घोषणा केली आहे? मग कोणत्या राज्यामध्ये देशातील सर्वात मोठा बोगदा करण्याची घोषणा केली त्यांनी? तर आपल्या महाराष्ट्रामध्येच हा बोगदा होणार आहे. ठीक आहे. आणि केंद्रीय रेल्वे मंत्री कोण आहेत हे पण लक्षात ठेवा. कोण आहेत? अश्विनी वैष्णव आहेत. पुढचा प्रश्न पहा 23 नंबर, कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरून शोधलेल्या कंदील पुष्प वर्गातील वनस्पतीच्या नवीन प्रजातीला कोणाचे नाव देण्यात आले आहे? मग या नवीन प्रजातीला कोणाचं नाव देण्यात आलंय? तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यात आलंय. कोणत्या गडावर शोधली ही नवीन प्रजाती? तर विशाळगडावर. ठीक आहे. महत्वाचं आहे, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न पहा 24 नंबर, महाराष्ट्रातील कोणत्या रेल्वे स्थानकाने 27 जुलै 2024 रोजी 100व्या वर्षात पदार्पण केलं? खूप महत्वाचं आहे. कोणत्या रेल्वे स्थानकाने 100व्या वर्षात पदार्पण केले असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. मग कोणत्या रेल्वे स्थानकाने केलं आहे? तर पुणे रेल्वे स्थानकाने काय केलं? या ठिकाणी 100व्या वर्षामध्ये पदार्पण केलं आहे. पुढचा प्रश्न बघा 25 नंबर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या कोणत्या संस्थेला 2024 मध्ये 100 वर्ष पूर्ण झाले आहेत? पुन्हा हे काय? खूप महत्वाचं आहे. मग कोणत्या संस्थेला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत? तर बहिष्कृत हितकारणी सभा या संस्थेला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. म्हणजे या संस्थेची स्थापना कधी केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी? तर ती 1924 मध्ये केली होती. त्याच्यानंतर इथे एक सरळ प्रश्न विचारला जातो की बहिष्कृत हितकारणी सभा कोणी स्थापन केली? तर ही कोणी स्थापन केली होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केली होती. कधी स्थापन केली होती? 1924 ला. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा 26 नंबर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 जुलै 2024 रोजी कोणत्या ठिकाणी भारतातील सर्वात लांब आणि सर्वात मोठ्या शहरी बोगदा प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे? मग भारतातील सर्वात लांब आणि सर्वात मोठा शहरी बोगदा कोणत्या शहरामध्ये आहे? तर हा मुंबई शहरामध्ये आहे. आणि याचं उद्घाटन कोणी केलंय? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ठीक आहे. पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न क्रमांक 27, कोणत्या धरणाच्या जलाशयास आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय असे नाव देण्यात आलं आहे? या प्रश्नाचं उत्तर काय करायचं आहे कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला. ओके, धन्यवाद मित्रांनो.